ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही, अजित पवारांचा संताप। अतिवृष्टीमुळे भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्त्वाचा नाही, काटकसर करू पण शेतकऱ्यांसाठी हात आखडता घेणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? 1 वर्षापूर्वी घोषणा करूनही कर्जमाफी न झाल्यास सरकारची नियत साफ नाही, बोलून वेळ मारून देण्याचा सरकारचा इरादा, वडेट्टीवारांची टीका। आमदार फोडायला पैसे असतात मात्र शेतकऱ्यांसाठी नाही, 70,000 कोटीचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले, हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल। सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। आजपासून तत्काळ 5,000 आणि धान्य देणार अजित पवारांची घोषणा। महिलेनं रडून अजित पवारांसमोर गारहाणं मांडलं। पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही ती प्रसिद्धी, राऊतांची टीका। तर कार्यकर्त्यांनी फोटो लावले पण तुम्ही कधी कुणाला मदत केली का? शिंदेंचा विरोधकांना सवाल। उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी रवाना। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानाची ठाकरे करणार पाहणी। पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पाहणी दौऱ्यानंतर आज एकत्रित बैठकीत मदतीच्या निकषावर चर्चा होण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देखावा करू नका, शेतकऱ्यांप्रती सरकारची नियत बनवाबनवीची, वडेट्टीवारांची टीका। तर 28 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, वडेट्टीवारांची माहिती। निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, पूरपरिस्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। दिवाळीपूर्वीच मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार, 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी माझा 6 महिन्याचा आमदार निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार, काँग्रेस आमदारांनीही 6 महिन्यांचा निधी देण्याचं वडेट्टीवारांचं आवाहन। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर जवळील महामार्गावर अजूनही पाणी, सीना नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं अनेक भागांमध्ये पूर। बीडच्या हिवरामधील अतिवृष्टीमुळे 1 वर्षापूर्वीच बांधलेला बंधारा वाहून गेला, बंधाऱ्याच्या बाजूला असलेली जमीन खचून पिकासहित वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। मराठवाड्यातील पूर परिस्थितीमुळे 25 आणि 24 सप्टेंबरच्या वैद्यकीय शिक्षण आणि सर्व तांत्रिक परीक्षा पुढे ढकलल्या, तर 28 सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी। गोदावरी नदीच्या बॅकवॉटरनं नांदेडमध्ये ओढे नाल्यांना पूर, ओढ्याच्या पाण्यातून रुग्णाचा जीव घेणा प्रवास, पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी। राज्यात 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाड्यातील काही भागात 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईत स्वच्छता अभियान। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियानाचं आयोजन। मुंबईत हायकोर्टाच्या नियमांचं खुलेआम उल्लंघन, अंधेरीतील लोखंडवाला परिसरात अनधिकृत कबूतरखाना सुरूच। पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील महसूल विभागाचं कौतुक, बावनकुळेंनी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची मोदींकडून दखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खासगी कार्यक्रमासाठी आज मुंबई दौऱ्यावर, परळमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। लडाखला राज्याचा दर्जा मिळण्यासाठी आंदोलन, लडाख हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू, 70 जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी। यूपीआय व्यवहारांची स्वीकारार्हता कतारमध्येही सुरू, यूपीआय सेवेनं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत कतारमध्ये प्रवेश केल्याची सूत्रांची माहिती। भारताची ऐतिहासिक झेप, अग्निप्राईम क्षेपणास्त्राची रेल्वेवरून यशस्वी चाचणी, 2000 किलोमीटरची मारक क्षमता, शत्रूचं टेन्शन वाढणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।